नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की घरात सतत आजारपण असेल किंवा एकामागून एक व्यक्ती जर घरात आजारी पडत असतील किंवा लहान मुले आजारी पडत असतील, तेव्हा मिठाचे साधे सोपे उपाय तुम्ही करू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जेव्हा घरात एकामागून एक व्यक्ती आजारी पडते तेव्हा घराची व्हायब्रेशन्स किंवा ऊर्जा बदलणे आवश्यक असते. तर मिठाचे उपाय यामध्ये खूप प्रभावी ठरतात. तर तुम्ही हे उपाय करून पहा, तुम्हाला नक्कीच लाभ होईल. तर पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे मिठाच्या पाण्याचा उतारा म्हणजेच दृष्ट काढणे. जर घरातील व्यक्ती आजारपणातून उठत नसेल तर एक मूठभर खडे मीठ घ्या. ते त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 3दा आणि उलट दिशेने 3दा ओवाळा. त्यानंतर ते मीठ लगेच वाहत्या पाण्यात किंवा सिंकमध्ये फ्लश करून टाका. यामुळे त्या व्यक्तीभोवतीची नकारात्मकता निघून जाते. तुम्ही हा उपाय करून पहा. दुसरा उपाय आहे मिठाच्या पाण्याचा पोछा. जर घरात रोज मिठाच्या पाण्याचा पोछा मारल्याने जंतू तर मरतातच, पण वातावरणातील जडपणाही कमी होतो. आजारपण जास्त असल्यास पाण्यात थोडे सैंधव मीठ आणि कडुनिंबाची पाने टाकून घर पुसून घ्यावे. तुम्हाला हा उपाय केला तरी लगेच फरक जाणवायला सुरुवात होईल. तिसरा उपाय आहे बेड शेजारी मिठाची वाटी. आजारी व्यक्तीच्या उशाशी किंवा बेडच्या खाली एका काचेच्या वाटीत थोडे खडे मीठ ठेवा. मीठ झोपेत असताना शरीरातील आणि मनातील नकारात्मकता ऊर्जा खेचून घेते. हे मीठ दर सकाळी बदलून नवीन ठेवावे. जुने मीठ हातात न घेता थेट विसर्जित करावे. शेवटचा उपाय आहे मीठ आणि कापूर. जर एका छोट्या पितळी किंवा मातीच्या भांड्यात थोडे मीठ आणि त्यावर भीमसेनी कापूर जाळून संपूर्ण घरात त्याचा धूर करावा. यामुळे घरातील हवा शुद्ध होते आणि जर कुणाला श्वसनाशी संबंधित आजार असेल त्या त्रासामध्ये आराम मिळतो. तर तुम्ही हे सर्व मिठाचे अगदी साधे आणि सोपे उपाय सांगितले आहेत, तर ते तुम्ही उपाय करून पहा. घरातील आजारपण, लहान मुले सतत आजारी पडत असतील तर ते कमी होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.